महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार या कर्तृत्ववान आणि कार्यक्षम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं सर्व स्तरावर विकासाची चालना देण्याचं काम केलं आणि सगळ्या स्तरावरती या जो मधल्या काळामध्ये जी गती मंदावली ती या 2.5 वर्षामध्ये सगळ्या ठिकाणी विकासाची गती देण्याचं काम केलं आहे। मला वाटते वयस्कर योजनेच्या वतीनं आज आता 3,000 रुपये द्यायचं या ठिकाणी मानधन द्यायचं काम चालू झालेलं आहे। वयस्कर लोकांना आता आज अयोध्या ट्रिपसाठी सरकारनं फिरण्यासाठी या ठिकाणी पर्यटनासाठी योजना राबवली। येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। सन्मान कार्याचा स्त्री कर्तृत्वाचा हा या ठिकाणी करवीर विधानसभा शिवसेना आणि महायुतीच्या वतीनं आज कार्यक्रम घेण्यात आला होता। आज या ठिकाणी CRP आणि अशा सेविकांनी मदतनीस ज्या अहोरात्र बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण सबलीकरण हा कार्यक्रम घेतात, महिलांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी व्यवसायासाठी प्रोत्साहन देणं आणि कमी व्याजाचा अर्थसहाय्य मंजूर करून त्यांना त्यासाठी उद्योगधंद्याला चालना देणं या CRPचं काम आहे आणि मला वाटतं या सर्व CRP या ठिकाणी हे काम करतात, त्यांचा सन्मान करणं उचित होतं। त्याचबरोबर अशा वर्कर जे आहेत या सातत्यानं त्यांनी बजावलेलं कोरोनातलं काम असेल, शासनाचं आरोग्य कसं आहे, महाराष्ट्राचं आरोग्य कसं आहे हे जर महाराष्ट्र सरकारला कळायचं काम असेल तर या आशा सेविकांच्या आणि मदतनीसांच्या माध्यमातून करतं। ताप असेल, हिवताप असेल, वेगवेगळे पावसाच्या सुरुवातीला असेल किंवा कुठलीही साथ येऊ देत, वेगवेगळ्या प्रत्येकाला गावापातळीवरती ग्रामीण भागामध्ये गोळ्या देण्याचं ते औषधोपचार करण्याचं काम हे करतात आणि शासनाच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी त्या ज्यावरून येतात त्या खालीपर्यंत त्याचं अंमलबजावणी करणं आणि खाली काय अवस्था आहे या आरोग्याची ती वरपर्यंत कळवणं हा खरा दुवा या अशा शिकांनी मदतनीस आहेत आणि मला वाटते सातत्यानं या काम करत असतात। या सामान्य कुटुंबातल्या आमच्या माता भगिनी आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान करणं आज या ठिकाणी काळाची गरज आहे। मला वाटते गेल्या 20 दिवसापूर्वी आम्ही अंगणवाडी सेविकांनी मदतनीस यांचं या ठिकाणी काम केलं। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार या कर्तृत्ववान आणि कार्यक्षम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं सर्व स्तरावर विकासाची चालना देण्याचं काम केलं आणि सगळ्या स्तरावरती या जो मधल्या काळामध्ये जी गती मंदावली ती या 2.5 वर्षामध्ये सगळ्या ठिकाणी विकासाची गती देण्याचं काम केलं आहे। मला वाटतं या चांगल्या टॉप 10 योजना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी दिल्या, ज्याच्यामध्ये महिलांचा सन्मान करण्यासाठी, भगिनीचा सन्मानासाठी आज या ठिकाणी आमची लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मला वाटते 1500 रुपये प्रमाणे प्रत्येक बहिणीला महिलाला खात्यावर पाठवायची सोडली आहे। माझ्याच मतदारसंघातला करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये पन्हाळा तालुका, करवीर तालुका आणि गगनपूर तालुका याच्यामध्ये ज्या माझ्या मतदारसंघामध्ये जी गावं येतात त्या गावांच्या अंतर्गत मी या समितीचा अध्यक्ष आहे। करवीर विधानसभा मतदारसंघ 93,000 भगिनींना ह्या लाभ मिळालेला आहे। मला वाटते वयस्कर योजनेच्या वतीनं आज आता 3,000 रुपये द्यायचं या ठिकाणी मानधन द्यायचं काम चालू झालेलं आहे। वयस्कर लोकांना आता आज अयोध्या ट्रिपसाठी सरकारनं फिरण्यासाठी या ठिकाणी पर्यटनासाठी योजना राबवली। शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीची योजना राबवली। 7.5 हॉर्सपावरच्या खालच्या लोकांना वीज बिल माफ केलं। मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि 7.5च्या वरच्या आणि सहकारी पाणी पुरवठ्यानं सुद्धा वीज बिल माफ करा हे मी निवेदन दिलं, त्याच्यावर सुद्धा कामकाज किंवा कारवाई करण्याचं काम चालू आहे। मला वाटते अनेक योजना आहेत। मुख्यमंत्री लाडकी लेक लखपती योजना या ठिकाणी चालू झालेली आहे। महिलांना 50% STमध्ये सवलत आहे। त्याचबरोबर तरुणांना स्टायपेंड योजनेच्या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत दरवर्षी अप्रेंटिसशिपसाठी प्रमोट केलं जातं आणि महिन्याला 10,000 रुपये त्यांना या ठिकाणी देणार आहे। नंतर त्यांना नोकरीची व्यवस्था करून देण्याचे आहे। अनेक उद्योग ह्या राज्यामध्ये या लागलेत की ज्याच्यामुळे रोजगाराचा प्रश्न मिटेल। या सगळ्याला चालना या ठिकाणी मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज महिलांच्यासाठी अनेक योजना या ठिकाणी मी मगाशी सांगितल्या त्या या सरकारनं राबवलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं जे आज मुख्यमंत्री आहेत
अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून यांना ओळखलं जातं, त्या मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम चालू आहे. मी आजच मला सगळ्यांनी निवेदन दिलं, मी त्यांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या, परंतु आशा वर्कर असतील, त्याचबरोबर आमच्या मदतनीस असतील किंवा CRPचे असतील, त्यांचं मानधन वाढवणं, त्याच्या संदर्भात त्यांचं अपुरं असणारं, आणि सगळ्या सामान्य कुटुंबातल्या आमच्या माता भगिनी आहेत, त्यांचंसुद्धा जीवन सुखकर व्हावं यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलनं केली, सगळी केली. त्यांचं निवेदनही मी स्वीकारले आणि मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यांच्या संदर्भात जरूर ते योग्य ती कारवाई करा आणि या लोकांचं मानधन वाढवणं या दृष्टीनं मी परवा पण निवेदन देऊन आलो आहे आणि या संदर्भात मी लगेच या संदर्भात चर्चा करणार आहे. मी त्यांनाही आश्वासन दिले एक भाऊ म्हणून की निश्चितपणे तुमच्या ज्या मागण्या असतील ती मुख्यमंत्र्यांच्या पोचवून सोडवण्याच्या दृष्टीनं मी कटिबद्ध आहे.